नमस्कार मंडळी, मी तर तुम्हाला महाराष्ट्र शासन याच्यामार्फत आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मी तर तुम्हाला 98 जागेसाठी या ठिकाणी तुम्हाला जाहिरात असणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला परीक्षा शुल्क असणार आहे. ओपनची 150 आणि कास्टसाठी 100 रुपये तुम्हाला या ठिकाणी फी असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असं नवनवीन चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे NHM मार्फत या ठिकाणी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्या मार्फत या ठिकाणी कंत्राट स्वरूपात पदभरती सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्र तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत नंदुरबार जिल्ह्यासाठी पदभरती या ठिकाणी असणार. त्यासाठी मित्रांनो ज्या जागा असतात त्या जागा पे स्केल पात्रता या ठिकाणी आपण पाहणार आहोत. यामध्ये पहिली पोस्ट आहे गायनोलॉजिस्टिकसाठी IPHS पोस्ट असणार. एकूण 7 पोस्ट असणार आहेत. त्यासाठी क्वालिफिकेशन असणार आहेत. MD GMS साठी असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो ज्या जागा असतात त्यासाठी आरक्षण असणार आहेत. म्हणजे SC साठी 3 जागा, ST साठी 8, VJNT 1, NTB 1, NTC 1, NTD 1, SBC 1, OBC 5, EWS 3, SCBC 3 आणि ओपन 6 जागांसाठी मित्रांनो तुम्हाला एक पदभरती असणार आहे. यामध्ये 7वी पोस्ट पर्यंत तुम्ही या ठिकाणी ह्या जागा असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो पे स्केल जर बघितलं तर 75,000 रुपयापासून तुम्हाला या ठिकाणी पे स्केल या ठिकाणी असणार आहे. जसं की तुम्हाला जी पोस्टनुसार या ठिकाणी पेमेंट कमी जास्त सुद्धा होऊ शकतं. पुढची पोस्ट आहे पेडिट्रिशियन. यासाठी IPPH साठी जागा असणार आहेत. एकूण 13 जागेसाठी पदभरती असणार आहेत. त्यासाठी MD मधून डिग्री लागणार आहे. पुढची पोस्ट आहे त्याचबरोबर पुढच्या SNCU मध्ये एकूण 2 जागेसाठी पदभरती असणार. पुढची पोस्ट आहेत एनेस्थेसिया यासाठी फुल टाइम असणार आहेत. IPPS साठी एकूण 5 जागांसाठी पदभरती असणार आहेत. यासाठी MD एनेस्थेसिया मधून तुमच्या ठिकाणी एज्युकेशन लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत रेडिओलॉजिस्टिकसाठी एकूण IPPS साठी एकूण 1च जागा असणार आहेत. MD रेडिओग्राफी मधून डिग्री लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत 5वी फिजिशियन काउन्सिलर. ह्यासाठी मित्रांनो जी जागा असणार आहेत पब्लिक केअर करसाठी जागा असणार आहेत. एकूण 3 जागा. MD मेडिसिन डिग्री लागणार आहेत. 75,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहेत ETG सर्जन. यासाठी एकूण 1च जागा. MS ETC सर्जन लागणार आहेत आणि 75,000 रुपये तुम्हाला पे स्केल लागणार. पुढची पोस्ट आहेत फिजिओथेरपिस्ट. यासाठी एकूण 1च जागा. MD फिजिओथेरपिस्ट लागणार आहेत. 75,000 रुपये तुम्हाला पे स्केल लागणार. पुढची पोस्ट आहेत 8वी मेडिकल ऑफिसर. यासाठी एकूण 25 जागा असणार आहेत. त्यासाठी MBBS रजिस्ट्रेशन विथ रजिस्ट्रेशन लागणार आहेत. 25 जागा असणार आहेत. त्यापैकी SC साठी 5, NTB 1, NTC 2, NTD 1, SBC 1, OBC 5, EWS 2, SCBC 3 आणि ओपन 5 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार आहेत. 60,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहेत डायरेक्ट प्रोग्राम मॅनेजर. यासाठी एकूण 1च जागा. ST साठी 1च जागा असणार आहेत. एनी मेडिकल डिग्री लागणार आहेत. 35,000 रुपये पे स्केल लागणार. पुढची पोस्ट आहेत वैद्यकीय अधिकारी आयुष UG साठी एकूण 2 जागा. BMS विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार आहेत. SC 1 आणि ST 1 जागा. 28,000 रुपये पे स्केल लागणार. पुढची पोस्ट आहेत वैद्यकीय अधिकारी BMS साठी पुरुषासाठी एकूण 3 जागा. BMS रजिस्ट्रेशन विथ रजिस्ट्रेशन लागणार आहेत. VJNT 1, NTB 1 आणि ओपन 1 जागांसाठी पदभरती असणार आहेत. 28,000 रुपये तुम्हाला पगार असा आहे. पुढची पोस्ट आहेत वैद्यकीय अधिकारी. या ठिकाणी स्त्रीसाठी असणार आहेत. 2 जागा असणार आहेत. BMS किंवा BUMS डिग्री लागणार आहेत आणि काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार आहेत. NTD साठी 1 आणि ओपन साठी 1 जागा. 28,000 रुपये पे स्केल लागणार. पुढची पोस्ट आहेत वैद्यकीय अधिकारी MBBS साठी मित्रांनो एकूण 6 जागा असणार आहेत. त्यासाठी MBBS रजिस्ट्रेशन विथ काउन्सिल रजिस्ट्रेशन लागणार आहेत. त्यासाठी SC साठी 1, ST साठी 1, VJNT 1, OBC 1 आणि ओपन 2 जागेसाठी पदभरती असतात. त्यासाठी 28,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहे 14वी. यासाठी मित्रांनो तुम्हाला जर पहिलं हॉस्पिटल मॅनेजरसाठी 1च जागा असणार आहे. त्याचबरोबर DEIC मॅनेजरसाठी 1च जागा आणि CPHC काउन्सिलरसाठी 1च जागांसाठी पदभरती असतात. ह्या सगळ्यांसाठी एनी मेडिकल डिग्री लागणार आहेत. त्यासाठी SC साठी 1, ST साठी 1 आणि NTB साठी 1 जागा असतात. त्यासाठी 25,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे इंजिनियर बायोमेडिकल IPPS साठी 1च जागा. ग्रॅज्युएशन इन मेडिकल बायोमेडिकल इंजिनिअरिंग लागणार. ओपन 1च जागा. 25,000 रुपये पे स्केल असणार. पुढची पोस्ट ऑडिओलॉजिस्टिक. यासाठी एकूण 1च जागा. डिग्री इन ऑडिओलॉजिस्टिक SC साठी 1च जागा. 25,000 रुपये पे स्केल लागणार. पुढची पोस्ट आहे स्टाफ नर्स. यासाठी मी फिमेल असणार आहेत. यासाठी एकूण 17 जागा लागणार आहेत. JNM लागणार आहेत. त्यासाठी SC साठी 1, ST साठी 1, VJNT 1, NTB 1, NTD 1, OBC 3, EWS 2, SCBC 2, ओपन
4 जागांसाठी तुम्हाला पदभरती असणार. यासाठी एकूण 20,000 रुपये पे स्केल लागणार. पुढची गोष्ट आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल यासाठी एकूण एक जागा ओपनची जागा 25,000 रुपये पे स्केल लागणार. पुढची गोष्ट आहे ब्लॉक MNW कार्यक्रम सहाय्यक सांख्यिकी यासाठी एकूण एकच जागा. यासाठी एनी डिग्री विथ स्टेटमधून लागणार आहेत आणि मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग सुद्धा लागणार आहे. त्यासाठी म्हणजे ST साठी एकच जागा 18,000 रुपये तुम्हाला पे स्केल लागणार. पुढची पोस्ट आहे अकाउंटंट ह्यासाठी एकूण एकच जागा बीकॉम मधून टॅली विथ मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग लागणार आहेत. NTC साठी एकच जागा 18,000 रुपये तुम्हाला पे स्केल. पुढची पोस्ट आहे ब्लॉक कम्युनिटी मॉबिस्टिक यासाठी एकूण एकच जागा. त्यासाठी एनी डिग्री विथ मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग लागणार आहेत. AC साठी एक आणि 18,000 रुपये तुम्हाला पे स्केल लागणार. अशा मित्रांनो तुम्हाला 98 जागेसाठी तुम्हाला ठिकाणी कंत्राटी स्वरूपात तुम्हाला पदभरती असतात. त्यासाठी मित्रांनो काही अटी व शर्ती आहेत. विशेषतः या ठिकाणी MBBS प्रवर्गातील 1 ते 8 पदांची या ठिकाणी थेट मुलाखत असणार आहेत. मुलाखत दिनांक 1/6/2024 रोजी सकाळी 10 वाजता या ठिकाणी आरोग्य विभागामध्ये तुमच्या ठिकाणी थेट मुलाखत असतात. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म आहे. हा फॉर्म अनुक्रमांक 9 ते 21 या ठिकाणी आरोग्य विभाग जिल्हा परिषद नंदुरबार याद्वारे पोस्टाने या ठिकाणी कुरिअरद्वारे किंवा बाय हँडद्वारे सुद्धा पाठवायचं. त्यासाठी 5/12/2025 पासून 18/12/2025 पर्यंत तुम्हाला ठिकाणी हा फॉर्म पाठवायचा. त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांनी यामध्ये वयाचा पुरावा, पदवी प्रमाणपत्र, काउन्सिलरचे रजिस्ट्रेशन, संगणक प्रमाणपत्र, अनुभव, त्याचबरोबर फोटो, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी हे सगळे डॉक्युमेंट्स थ्रू तुम्हाला 5/12/2025 पासून ते 18/12/2025 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत कुरिअर अथवा स्पीड पोस्ट अथवा स्वतः बाय हँड सुद्धा या ठिकाणी तुम्ही हा अर्ज देऊ शकता. त्यासाठी मित्रांनो परीक्षा शुल्क असणार आहेत. ओपनचं 150 रुपये परीक्षा शुल्क ओपनचं. कास्टसाठी 100 रुपये तुम्हाला ठिकाणी परीक्षा शुल्क असणार आहे. तर मित्रांनो हा फॉर्म तुम्ही ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म आहेत ते कशा पद्धतीने भरतायत हे सुद्धा पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो हा संपूर्ण फॉर्म तुम्ही मराठीमधून भरत आहेत. यामध्ये तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला त्याचं नाव लिहायचं आहे. उजव्या साईडला फोटो चिटकवायचा आहे. यामध्ये मराठीमधून आडनाव लिहायचं आहे आणि इंग्रजीमधून आडनाव लिहायचं आहे. स्वतःचे नाव मराठीमधून आणि इंग्रजीमधून कॅपिटल लेटर्समध्ये सगळे लिहायचे आहेत. वडिलांचे किंवा पतीचे नाव मराठी आणि इंग्रजीमधून लिहायचे आहेत आणि आईचे नाव मराठी आणि इंग्रजीमधून तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर पत्रव्यवहाराचा पिनकोड सहित पत्ता या ठिकाणी तुम्हाला लिहायचा आहे. भ्रमणध्वनी मोबाईल नंबर 2 लिहा जेणेकरून त्यांचं अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी लिहायचे येणार आहे. त्याचबरोबर ईमेल ID लिहायचा आहे जो की वैध मेल ID असावा आणि त्याचा रिप्लाय वगैरे त्यांना यायला पाहिजे. त्याचबरोबर पुढचा जो जन्मतारीखमध्ये जन्मतारीख, महिना आणि वर्ष सुद्धा लिहायचं. त्याचबरोबर दिनांक तुम्ही अर्ज करतेवेळी तुम्ही किती वर्ष, महिना आणि दिनांक झाला त्याचं तपशील लिहायचं. पुढची पोस्ट आहे तुमची रिझर्वेशन कॅटेगरी कोणते आहे. म्हणजे SC मध्ये अर्ज करूचे तर अशी टिक मार्क तुम्हाला करायची. SC साठी VGNT, NTB, NTC, NTD, SBC, OBC, ACBC, EWS किंवा ओपन काय असेल ते अशी टिक मार्क तुम्हाला करायची. पुढचा तो शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हतामध्ये तुमची शैक्षणिक अर्हता काय झालं असतं ते लिहायचं आहे. अनुक्रमांक नंबर, SSC, HSC, डिप्लोमा डिग्री काय असतं ते, विद्यापीठ बोर्डाचं नाव, उत्तीर्ण वर्ष, टक्केवारी आणि श्रेणी तुम्हाला लिहायची. पुढचा तो 9वा अनुभवाच्या संस्थेचं नाव, हॉस्पिटलचं नाव वगैरे लिहायचं आहे. कधीपासून कधीपर्यंत तुम्ही जॉब केला ते एकूण वर्ष तुम्हाला ठिकाणी लिहायचं. त्याचबरोबर जर महाराष्ट्रात रहिवासी तर डोमेसाईल सिलेक्ट करा आणि डोमेसाईल सुद्धा तुम्हाला ठिकाणी जोडायचं आहे. पुढची दिनांक टाकायचे, दिनांक ठिकाण टाका, दिनांक टाका, अर्धारस नाव आणि स्वाक्षरी सुद्धा करायचे. पुढचा आहे ते स्वयं घोषणापत्र. यामध्ये मित्रांनो मी श्रीमती कुमारी तुमचं नाव लिहायचं आहे. माझ्या वरती कुठला गुन्हा वगैरे काही नोंद नाही. दिनांक टाका, ठिकाण टाका, नाव आणि स्वाक्षरी सुद्धा तुम्हाला करायचं आहे. यामध्ये मित्रांनो जी थेट मुलाखत असणार आहे ती MBBS साठी त्यासाठी एक गुणांकन पद्धत असणार आहे. म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट नॉलेज असेल तर 10 गुण, रिसर्च अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, रिलेशनसाठी 10 गुण आणि ॲडमिटरची एलिजिबिलिटीसाठी 10 गुण आणि एक्सपिरियन्ससाठी 10 अशा स्वरूपात तुमची 50 गुणांची थेट मुलाखतीद्वारे या ठिकाणी तुमची निवड प्रक्रिया असतात. त्याचबरोबर जी राहिलेली पदं असतात त्यासाठी मित्रांनो गुणांकन पद्धत असणार. त्यामध्ये आवश्यक क्वालिफिकेशन असल्यास तुम्हाला 50 गुण असणार आहेत. संबंधित विषयामध्ये पदवी वगैरे असल्यास 20 गुण असणार आहेत. अनुभव असतात प्रत्येक वर्षासाठी 6 गुण अशी 30 गुण अशी 100 गुणाची तुमच्याकडे मेरिटद्वारे तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म भरत असताना मित्रांनो तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सुद्धा द्यायचे आहेत. यामध्ये मित्रांनो जे प्रमाणपत्र आहे त्यामध्ये मित्रांनो स्त्रीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. यामध्ये स्त्री तुमच्या वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव लिहायचं आहे. तुमचं वय वर्ष लिहा, ॲड्रेस लिहायचा आहे. तुम्ही करतो करतेची सिलेक्ट करा.
तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहायचं आहे. त्याचबरोबर मला आज रोजी किती पत्रिकेची संख्या आहे ते लिहायची आहे. त्याचबरोबर असेल तर लिहा, नसेल तर शून्य करा. त्याचबरोबर उमेदवाराची स्वाक्षरी लिहायची आहे, ठिकाण आणि दिनांक सुद्धा लिहायचा आहे. तर मित्रांनो जी फी आहे त्या ठिकाणी तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राच्या मध्ये तुम्हाला ठिकाणी भरायचे आहे. त्याद्वारे तुम्ही पाहू शकता डिस्ट्रिक्ट इंटिग्रेट फॅमिली वेलफेअर सोसायटी नंदुरबार याद्वारे अकाउंट नंबर आहे आणि ब्रांच कोड सुद्धा देण्यात आले. त्याद्वारे तुम्ही ठिकाणी जी 150 किंवा 100 रुपये सुद्धा फी तुम्ही चॉईसनुसार तुमच्या भरू शकता. ओके, तरी तुम्ही तर तुम्हाला आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.